महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो, कर सवलत मिळण्याकरिता महत्त्वपूर्ण टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे। टॅक्स सेव्हिंग टिप्स आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत। सगळीकडे टॅक्स रिटर्नची फाईल करण्याची वेळ सुरू आहे। या काही टिप्स तुमच्या नक्कीच कामात येतील, ते एकदा बघून घ्या। बघायला काही हरकत नाही, पैसे लागत नाही। चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे, आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। बंधूंनो, नोकरदार वर्गांना कर सवलत मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स या लेखाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। यानुसार आपण गुंतवणूक निश्चितच आपले हजारो रुपये वाचवणार आहोत। असे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ते सविस्तर पाहूयात। डाक विमा योजना PLI, LIC, PPF, पोस्टल लाईफ इन्शुरन्स PLI, LIC, PPF या योजनांमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही आयकर कायदा 80C अंतर्गत कर सवलत मिळते। आयकर नियमानुसार 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर सुटीचा लाभ मिळतो। गृहकर्ज, आपण जर गृहकर्ज काढले असेल तर आयकर नियम 80K नुसार मुद्दलावर कर सूट दिले जाते। तर सदरची रक्कम ही 1.5 लाख रुपयापेक्षा अधिक असू शकणार नाही, तर सदर मुद्दलाच्या व्याजावर कर सूट दिले जाते। परंतु सदरची मालमत्ता ही स्वव्यवस्थित असेल अशा प्रसंगीच कर सूट दिली जाते। केंद्र सरकारच्या पेन्शन योजनांमधील गुंतवणूक, जर आपण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे NPS मध्ये गुंतवणूक केली असल्यास आपणास आयकर कायदा 80CCD 1B नुसार 50,000 रुपयापर्यंतची अतिरिक्त सूट दिली जाते। तर कलम 80C नुसार 1.5 लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीचा लाभ मिळतो। आरोग्य विमा प्रीमियम, वैद्यकीय उपचारांसाठी देयकावर कर सूट। आरोग्य विमा प्रीमियममध्ये 25,000 रुपयापर्यंत वार्षिक प्रीमियम रक्कम आयकर कलम 80D नुसार कर सवलत मिळते। तसेच कलम 80DD 1B नुसार 40,000 रुपयापर्यंतची कर सवलत मिळते। याशिवाय शैक्षणिक कर्जाच्या व्याजामधून 2 मुलांकरिता घेण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाची संपूर्ण रकमेवर कर सूट दिली जाते। तसेच इलेक्ट्रिक वाहनासाठी कर्जावर आयकर सवलत देण्यात येते। तसेच घरभाडे भत्ता हा आपल्या पगाराचा भाग नसल्यास अशा प्रसंगी 80GG नुसार भाडे आयकरातून सवलत दिली। तर बंधूंनो, ही आहे काही टिप्स कर सवलत मिळवण्याकरिता महत्त्वपूर्ण टॅक्स सेव्हिंग टिप्स आहेत। तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। मोफत असते, परंतु अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळत राहतील। धन्यवाद। जय महाराष्ट्र।